झी 24 तास एक पाऊल पुढे। अवघ्या काही महिन्यांपूर्वी नव्या घरामध्ये आलेल्या अनेक जणांनी इथे प्राण गमावलेले आहेत। मात्र एक अतिशय महत्त्वाची अशी चांगली घटना घडलेली आहे, ती म्हणजे तब्बल 18 तासांनंतर देखील एक चिमुकली जी आहे तिला आपले जे आहे जिवंतपणे तिला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मृत्यूने तांडव घातलेलं असताना देखील तब्बल 18 तासांनी एक चिमुकली ढिगाऱ्याखाली जिवंत असं उदाहरण आहे। झी 24 तास वरती यावेळेला आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहताय। शेळफाटा ठाणे या ठिकाणी ही 18 तासांपूर्वी घडलेली जी दुर्घटना आहे त्या ठिकाणी कसं तांडव माजवलेलं आहे मृत्यूचं ते देखील आपण एका बाजूला पाहतोय। मात्र अनेकांचं जे स्वप्न होतं घराचं ते पूर्ण होताच या ठिकाणी झालेली ही दुर्घटना आहे। मात्र ही जी चिमुकली आपण यावेळेला झी 24 तासवर पाहतोय या चिमुकलीचे प्राण वाचलेले आहेत। तब्बल 18 तासांनंतर घडलेला हा चमत्कार आपल्याला म्हणता येईल। तब्बल 18 तासांपूर्वी घडलेली जी ही घटना होती त्यानंतर सातत्याने झी 24 तासने या संदर्भातली जी बातमी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे। आमचे प्रतिनिधी अमोल जोशी यावेळेला घटनास्थळी उपस्थित आहेत। अमोल, गेल्या आपण 18 तासांपासून आपल्या प्रेक्षकांपर्यंत तिथल्या ताज्या घडामोडी दाखवतोय। मात्र तिथलं जे तांडव ज्या लोकांनी बघितलेलं आहे ते लोक आपल्याबरोबर यावेळेला आहेत। थेट त्या ठिकाणी त्यांनी काय काय आतापर्यंत पाहिलेलं आहे हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अजित, आतापर्यंत सातत्याने आपण दाखवलेली बातमी होती, ताजी परिस्थिती काय आहे? बिलकुल विशाल, जर आपण बघितलं की काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी सातत्याने आपण हजर आहोत। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की इतकी प्रचंड मोठ्या संख्येने जीवितहानी या घटनेमध्ये होईल। सुरुवातीला 5 ते 6 मृतदेह या ठिकाणी आढळलेले होते, पण आता या घटनेची खरी व्याप्ती काय आहे, या ठिकाणी नेमकं काय तांडव माजलेलं आहे, या संपूर्ण परिस्थितीचा अंदाज आत्ता यायला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणायला लागेल। अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेक कुटुंब तर पूर्णपणे संपलेली आहेत। आतापर्यंत जी ताजी आकडेवारी आपल्या हाती येते त्यानुसार 40 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, तर जवळपास 60 जण जखमी आहेत आणि या 60 जखमींपैकी 12 जण गंभीर जखमी आहेत। या संपूर्ण घटनेमध्ये जे एकूण बाधित आहेत त्यांचा आकडा हा 140 असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे 40 मृत्युमुखी आणि 60 जखमी याच्यातून अजूनही 40 जण 35 ते 40 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या घटनेचा पहिल्यापासून पाठपुरावा करतात आपले प्रतिनिधी अजित मांढरे, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजित, गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, अजूनही हे काम सुरू आहे, आपण बघतो आहोत। लोक प्रचंड संख्येने या ठिकाणी येत आहेत, लोकांचा अत्यंत आकांत सुरू आहे। या ठिकाणी अनेक कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत। मागच्या काही तासांमध्ये, विशेषतः मागच्या 18 ते 20 तासांमध्ये काय काय महत्त्वाच्या घटना या ठिकाणी घडल्या? अमोल, सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे या संपूर्ण घटनेमध्ये एक चिमुकली आहे, ती जिवंत आहे। तिला जी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे त्या टीमने सुखरूप बाहेर काढलेला आहे, ही एक चांगली घटना म्हणावी लागेल। आणि त्यानंतर जवळजवळ 3 माळ्याचा हा संपूर्ण ढिगारा आहे जो अजूनपर्यंत राहिलेला आहे आणि या ढिगाऱ्याखाली 35 ते 40 लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जाते। कारण का 140 पेक्षा जास्त व्यक्ती या संपूर्ण इमारतीमध्ये राहत होते। विशेष म्हणजे जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही जी इमारत उभी आहे ती फॉरेस्टच्या जागेवर उभी आहे। त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या। त्याचबरोबर इकडचे जे मनसेचे आमदार आहेत त्यांनी देखील फोटो दाखवले आहेत की 3 महिन्यामध्ये ही संपूर्ण इमारत उभी राहिली होती। त्यांच्याकडे फोटो आहेत की एका आठवड्यामध्ये एक स्लॅब उभा राहतो आणि असे 3 महिन्यामध्ये इमारत उभी राहते। त्यामुळे इमारतीचं काम कशा प्रकारे असेल ते या फोटो लक्षात येतं। त्याचबरोबर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांनी त्याच इमारतीसमोर एक दुसरी इमारत त्याच बिल्डरने जी बनवलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी जाऊन पाहणी केली, तर त्यांना संपूर्ण लक्षात आलं की तिथे त्यांनी ओळंबा लावला त्यावेळी त्या बिल्डिंगची लाईन लेवल कुठे नाहीये, बीम बांधलेले नाहीयेत, फक्त विटांवरती बांधकाम उभं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बांधकाम किती निकृष्ट एकदम खालच्या दर्जाचं आहे ते स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी बघितलेलं आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण घटनेमध्ये कडक कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री जे ऑफ द रेकॉर्ड म्हणलेले आहेत। पण संपूर्ण जी काही घटना आहे याबाबत काही घोषणा करणे किंवा जे मृत आहेत त्यांच्यासाठी काही रक्कम घोषणा करणं, ती कुठलीही घोषणा इकडे मंत्र्यांनी केलेली नाहीत। मंत्र्यांचं म्हणणं आहे की संबंधित जे खाते आहेत ते या संपूर्ण प्रकरणाची तुम्हाला माहिती येतील। साधारण अजूनपर्यंत या ढिगाऱ्याखाली 40 लोक अडकल्याची भीती आहे। अजूनही 40 लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे। काही वेळापूर्वीच आपण बघितलं की
शमा सय्यद नावाच्या या ठिकाणच्या ज्या रहिवासी होत्या त्यांच्या कुटुंबातले 6 ते 7 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत आणि त्यांची भाबडी अशा अजूनही जिवंत आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघूया की त्या अजूनही वाट पाहतायत आपल्या कुटुंबातले सगळेजण सुखरूप असतील, सुरक्षित असतील आणि त्यांना सुखरूपपणे जिवंतपणे बाहेर काढले जाईल ही आशा अजूनही त्यांनी सोडलेली नाही आहे। आपण बघूया की इथून पुढे किती वेळ आता याला लागतो आणि लवकरात लवकर हे मदत कार्य संपावं आणि अधिकाधिक लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।